माहिती असेल सिल्वेस्टर स्टॅलोनची, तर त्याची एक्झॅक्टली बॅक माउंटनवरती म्हणजे फिल्म शूटिंग झाली होती. मित्रांनो, मी इथे तुम्हाला सगळ्या या बंगलोचा टूर दिलेला आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि जे खरं पीस असतं ना माणसाला, जर माणूस शोधत असतो, ते आपल्याला या निसर्गाच्या सानिध्यातच मिळतं. हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर. आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत. आणि जसं की मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की आम्ही एक शॉर्ट वेकेशनवर चाललेलो आहे. तर आम्ही निघालो आहे, बॅकपॅक झालं आहे, सगळं काही झालेलं आहे. आता फक्त आम्ही आमच्या मित्रांची वाट बघतोय. ते आले की आम्ही निघणार आहोत ओकनॅगनला. तर मी तुम्हाला प्लेस सांगितलं नव्हतं ना, म्हणून आत्ता प्लेस सांगितलेला आहे. सो आम्ही ओकनॅगनला निघालो आहे आता. आणि इथून जवळपास 5 आवर्सची ड्राईव्ह आहे. शॉर्ट ट्रिप आहे पण मस्त आहे. एन्जॉय करणार आहे, धमाल करणार आहे. तर आमच्यासोबत राहा आणि पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि इथे सगळ्या बॅग्स वगैरे पॅक झालेल्या आहे, सगळं काही ठेवलेलं आहे आतमध्ये. हा आहे आमचा आजचा हिरो आरव. आणि इथे आहे अवधूत, आमचा ड्रायव्हर. हो ते तर खरंच आहे, अवधूत आमचा फुल टाईम ड्रायव्हर आहे. इथे आम्ही सगळेजण भेटलो आणि आता निघालो आहे अबसफर्डच्या दिशेने, कारण की अजूनही एक फॅमिली आहे, त्यांना पिक करायचं आहे. आणि देन त्याच्यानंतर आमची जर्नी सुरू होणार होती. पण जसं की तुम्ही इथे बघू शकता की ट्रॅफिक लागलेलं आहे आणि ऑब्व्हियसली लॉंग विकेंड आहे, तर हे होणारच होतं. इथे आहेत आरवचे 2 काका, जे त्याच्याबरोबर मागे बसून एन्जॉय करतायत. आणि जसं की तुम्ही इथे बघू शकता, आरव मस्त सेटल झालेला आहे आणि काकांसोबत मस्त जर्नी एन्जॉय करतोय. आता इथे आम्ही शहरातनं बाहेर पडलेलं ॲबसफर्डच्या दिशेने जात होतो पुढे. आणि सुंदर असं दृश्य बघायला मिळत होतं. खूप सुंदर व्ह्यू होते, बघण्यासारखे होते. आणि तेच व्ह्यूज सगळे एन्जॉय करता करता इथे मी मस्त माझा खाकरा एन्जॉय करते. आणि हे आहे मसाला खाकरा, जो माझा फेवरेट आहे आणि आम्ही इंडियन स्टोअरमधनं घेतला होता. इथे आरवसुद्धा मस्तपैकी सेटल झाला आहे. आम्ही दोघं मस्तपैकी मागे बसून एन्जॉय करत होतो. आणि आतापर्यंत सगळ्या फॅमिलीज आम्ही एकत्र भेटलो होतो आणि आता कुठेतरी आमचा प्रवास सुरू झाला होता. तर मित्रांनो, आम्ही निघालेलो सकाळच्या 9:30 वाजता आणि देन त्याच्यानंतर आता होपला पोचलेलो आहे फायनली. तर होप म्हणून एक जागा आहे, तिथे आम्ही थांबलेलो आहे आता गॅस भरण्यासाठी. सो आता फ्रेश होऊन घेऊ आणि त्यानंतर मग पुन्हा थोडंफार काहीतरी खाऊन घेऊया. भूक लागलेली आहे. आणि आत्ता कसं जवळपास ना 11:30-12 वाजलेले आहेत. तर आम्ही ब्रेकफास्ट केलेला सकाळी, तर आता थोडंफार खाऊन घेऊया, जेणेकरून 2-3 तास अजून निघून जातील. आणि इथून आम्हाला अजून 4 तासाचा रन आहे. सो आय थिंक आम्ही डायरेक्ट जिथे आम्ही एअरबीएनबी बुक केलेलं आहे तिथेच जाऊ आता डायरेक्ट. आरव पण झोपलेला आहे आता गाडीमध्ये आणि आम्ही मस्तपैकी बाहेर मस्त फ्रेश हवा आहे, खूप छान वाटतंय. वेदर पण खूप चांगलं आहे, ऊन आहे ना, मस्त वाटतंय बाहेर पण. आणि व्ह्यू तर एकदम जबरदस्त आहे. पूर्ण ट्रॅव्हल करताना माझं लक्ष फक्त विंडोच्या बाहेरच आहे. मित्रांनो, छान असं फोटोशूट करून घेतलेलं आहे. आणि ते हॉटेल विन्सरच्या समोरच ना एक छोटंसं पार्क आहे, तिथे बसायला सुद्धा जागा आहे. तर आता आम्ही सगळेजण बसू आणि दुपारचा लंच करणार आहोत.
इथे सगळेच आपल्या घरून काही ना काहीतरी बनवून घेऊन आलेले, म्हणून मी पण इडली आणि चटणी बनवली होती आजच्यासाठी. आणि त्या व्यतिरिक्त इथे होता व्हेज पुलाव, मुलांसाठी मफिन्स आणि बर्गरसुद्धा होते. आणि हे आहे माझं ताट. तर चला पटकन फूड एन्जॉय करते आणि मग तुम्हाला भेटते. आता आम्ही होप BC मध्ये आलो आहे, जे आमच्या व्हॅन्कुव्हरपासून साधारण 150 ते 200 किलोमीटर आहे. आणि आतापर्यंतचा प्रवास खूप छान झाला आहे, कारण वेदर तुम्ही बघू शकता इतकं सुंदर आहे. होपबद्दल सांगायचं म्हणजे ही माझी सेकंड व्हिजिट आहे होपमध्ये. मी आधीसुद्धा इथे आलेलो. आणि जर तुम्हाला रॉकी मूवीज माहिती असेल सिल्व्हेस्टर स्टॅलोनची, तर त्याची एक्झॅक्टली बॅक माउंटनवरती म्हणजे फिल्म शूटिंग झाली होती. त्यामुळे ह्याच्या म्हणजे बोलतो ना, आठवणी करता तिथे रॅम्बोचा स्टॅच्यू आहे एक, तो पण तुम्हाला दाखवू आम्ही. आणि त्याचे अजून पण तिथे असं पिक्चर पॉईंट्स आहेत वरती माउंटनवरती, खूप लोक जातात तिथे. ही एक दुसरी होपची स्पेशालिटी आहे. आणि खूप छोटं टाऊन आहे, पण खूप टुरिस्ट इथे येतात दरवर्षी आणि खूपच सुंदर आहे. आम्हाला इथेच आता इतकं छान वाटतंय. आम्ही छान आत्ता जेवलो, खूप मस्त वाटतंय. आणि पण अजून बराच प्रवास बाकी आहे, जवळपास 4-5 तासाचा. आणि आता आम्ही लगेचच निघू. हाच आहे रॅम्बोचा स्टॅच्यू, ज्याच्याबद्दल अवधूत तुमच्याशी बोलत होता. आणि तिथेही यांनी मस्तपैकी फोटोशूट केलं आहे दोघांनीसुद्धा, अवधूतनी आणि आरवने. आणि खूप एन्जॉय केलं आहे, मस्ती केलेली आहे. त्यानंतर आम्ही निघालो आहे आमच्या प्रवासाच्या दिशेने पुढे. आणि नंतर मग अजून एक स्टॉप घेतला मध्ये. मस्त पाणी वगैरे प्यायलो, थोडंसं कोल्ड्रिंक प्यायलो, रिलॅक्स झालो. आणि नंतर मग आता याच्यानंतर आमचं फायनल डेस्टिनेशन हे आमचं Airbnb होतं. आता वाजले आहेत संध्याकाळचे 6:30 आणि आम्ही आमच्या Airbnbच्या लोकेशनला पोहोचलेलो आहे. आणि भरपूर सुंदर आहे, इतकं छान वाटतंय ना इथे आल्यावर, खूपच छान. आजूबाजूला खूप छान आहे बघायला, चारी साईडला डोंगर आहेत आणि मध्ये असं मस्तपैकी हाऊस आहे. हे खूप मोठं आहे, तुम्हाला मी सगळं काही दाखवते लवकरच. आणि इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो, खूपच सुंदर आहे बाहेरचा नजारा. खूप मोठं आहे हे Airbnbचं घर, तुम्ही बघू शकता. इथे एक छोटंसं ट्री हाऊससुद्धा आहे. हे जे Airbnb हाऊस आहे ना मित्रांनो, हे 9 बेडरूमचं आहे, खूप मोठं आहे आणि खूप छान आहे. इथे तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज आहेत, गेम्स आहेत, इथे जवळच लेक आहे, मुलांच्या एंटरटेनमेंटसाठी पण खूप बऱ्याच काही गोष्टी आहे. आजूबाजूला आहे ना काही फार्म ॲनिमल्ससुद्धा आहेत मुलांच्या एंटरटेनमेंटसाठी. आणि मस्त आहे, खूपच छान आहे, खूप बरं वाटतंय आल्यावर. आणि आता तर मजा सुरू झाली आहे आणि पुढे तुम्हाला अजून छान छान गोष्टी बघायला मिळतील. आणि आरवला आल्या इथे कॅट दिसलेली आहे आणि आरव खूप हॅपी आहे, हो ना आरव? Mama, हां, the cat. कॅट. And the pick her up. हां, यू वॉन्ट टू पिक हर अप? Yeah? 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 The cat slipped it down. ओ रिअली? I need to pick her. ही आहे एंट्रन्स, जिथे आम्ही आमच्या गाड्या पार्क केलेल्या आहेत. त्यानंतर इथे खूप छान असा सिटिंग एरिया आहे, बार्बिक्यू आहे आणि सगळं काही इथे तुम्ही बघू शकता. खूप छान त्यांनी सगळं डेकोरेट केलेलं आहे. इथे आतमध्ये याच्यामध्ये ना खूप छान छान गेम्स पण आहेत, जे तुम्ही खेळू शकता. सो खूप काही गोष्टी आहेत, जसं की तुम्ही बघू शकता. आणि खूप सुंदर आहे, असं वाटतंय की आपण कोणत्या तरी फार्म हाऊसवर आलेलं आहे, इतकं छान वाटतंय. जेव्हाही कधी तुम्ही अशा परदेशात जाता तर तुमचे फ्रेंड्स, तुमची फॅमिली असते आणि आम्ही प्रयत्न करतो वर्षातनं एकदा तरी एकत्र यायचा, टाईम स्पेंड करायचा ॲज अ फॅमिली. फक्त फिरणंच नव्हे, पण एकमेकांबरोबर चांगला टाईम स्पेंड करणं, एकमेकांबरोबर बोलणं आणि गप्पा गोष्टी करणं, निवांत या जगापासून लांब राहणं. आणि ते पण एवढ्या सुंदर परिसरात, एवढ्या सुंदर निसर्गरम्य ठिकाणी जर राहायला मिळालं तर ते तर उत्तमच होऊन जातं आणि खूप रिलीफ वाटतं आणि पूर्ण स्ट्रेस निघून जातो.
ही जी दगदग रोजच्या लाईफस्टाईलमध्ये चालू असते आपल्या, ते अशा कुठेतरी छान ठिकाणी आल्यावर सगळं बरं वाटतं. मी लवकरच तुम्हाला या घराचा पूर्ण टूर देते, कारण की आता जोपर्यंत सगळं व्यवस्थित आहे तोपर्यंत टूर दिला तर चांगली गोष्ट आहे. त्यानंतर सगळे आपापल्या बेडरूममध्ये एकदा गेले ना तर सगळे मेसी होऊन जाणार आणि मग काही तुम्हाला दाखवण्यासारखं राहणार नाही. तर चला आतमध्ये जाऊया आणि पटकन मी तुम्हाला सगळ्या या घराचा टूर देते. हे जे घर आहे ना ते 9 बेडरूम आणि 5 बाथरूमचं आहे. खूप मोठं आहे, स्पेशियस आहे. तर चला आतमध्ये जाऊया. घरात आता एंट्री करताच राईट हँड साईडला किचन होता आणि तुम्ही बघू शकता किचनमध्ये घरातल्या वापरातील प्रत्येक वस्तू अवेलेबल असतात इथे जेव्हा तुम्ही एअरबीएनबी बुक करता तेव्हा. सो तुम्हाला जेवढेही युटेन्सिल्स पाहिजे असतात तुम्ही यूज करू शकता. आणि जसं की तुम्ही इथे बघू शकता भरपूर युटेन्सिल्स आहेत, कारण की इथे मोठ्यात मोठे ग्रुप्स पण राहू शकतात. जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे की हे घर खूप मोठं आहे, तर त्यांनी बऱ्यापैकी इथे कटलरी वगैरे, प्लेट्स आणि बोल्स वगैरे सगळे ठेवलेले आहेत. आणि तेवढंच नव्हे, इथे त्यांनी वेलकम स्नॅक्स पण ठेवले आहेत मुलांसाठी. कुकीज ठेवले होते, ब्रेड्स ठेवले होते आणि फार्म फ्रेश एगसुद्धा अवेलेबल होते. हा आहे आमचा डायनिंग एरिया. त्या व्यतिरिक्त तुम्ही एंटरटेनमेंट रूम म्हणू शकता, जिथे आम्ही आमचा जास्तीत जास्त वेळ स्पेंड करणार आहोत येते 2 दिवस. तर चला याच्या पुढे जाऊया बेडरूम बघायला. आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला आमचा बेडरूम शेअर करते. तर हा आहे आमचा बेडरूम, जिथे आहे एक टॉडलर बेड, एक आहे क्वीन बेड आणि त्यानंतर इथे एक क्रिपसुद्धा आहे लहान मुलांसाठी. सो हा पूर्ण रूम आहे ना मस्त वेल मेंटेन होता आणि खूप छान डेकोरेट केलेला होता आणि मला खूप आवडला. आणि माझ्यापेक्षा जास्त आरव खूप खुश होता जेव्हा त्याने त्याचा टॉडलर बेड बघितला. आणि इथे सगळे पुढे रूम्स आणि वॉशरूम्स वगैरे सगळे आहेत. तर हा आहे सेकंड रूम. त्या व्यतिरिक्त एक्झॅक्टली त्याच्या समोरच वॉशरूम्स आहेत. तर चला याच्या पुढे तर मी पण सुद्धा बघितलेलं नाही आहे घर, तर तुमच्यासोबत मी पण बघून घेते. आणि जेव्हा कधी तुम्ही असे एअरबीएनबी बुक करता त्यावेळेस तुम्हाला खूप छान छान फॅसिलिटीज अवेलेबल असतात. म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या घरी राहता तेच तुम्ही इथे राहू शकता. त्याप्रमाणे सगळं डिझाईन केलेलं असतं. वॉशर, ड्रायर, वॉशरूम्स असतात आणि तुम्ही बघू शकता एकेका बेडरूममध्ये 2-2, 3-3 बेड टाकलेले आहेत. तर त्या हिशोबाने भरपूर स्पेशियस जागा होती. एक्झॅक्टली त्या बेडरूमच्या समोर आहे जिम, जिथे अवधूत आपला उद्या खूप मॉर्निंगला टाईम स्पेंड करेल आणि त्याची तर मजाच झाली आहे, कारण की या घरात त्याला जिमसुद्धा आहे. आणि जसं की तुम्ही इथे बघू शकता भरपूर इक्विपमेंट्स आहेत आणि गाईडसाठी पण खूप नोट्स आहेत, जेणेकरून तुम्ही एक्सरसाइज नवीन करत असाल तर तुम्हाला आयडिया येईल. आणि खूप छान वेल मेंटेन आणि क्लीन होतं, जे मला खूप आवडलं. तर चला आता पुढे जाऊया आणि नेक्स्ट बेडरूमसुद्धा बघून घेऊया. तर इथे सुद्धा एक मस्तपैकी बेडरूम आहे. 1 बेड आहे याच्यामध्ये आणि लहान मुलाचं क्रिपसुद्धा आहे, म्हणजे एक फॅमिली इथे सुद्धा राहू शकते. आणि त्याच्याच बाजूला हा मुलांसाठी रूम आहे. इथे 2 बंक बेड होते, एक सिंगल बेड होता आणि मुलांच्या एंटरटेनमेंटसाठी काही गेमसुद्धा होते. आणि खूप छान त्यांनी सगळं प्लॅन केलेलं आहे. सगळ्यांच्या एज ग्रुपप्रमाणे त्यांनी सगळं काही या घरात ठेवलेलं आहे, जेणेकरून सगळ्यांना व्यवस्थित एन्जॉय करता येईल त्यांचा स्टे. आणि हा आहे टॉप फ्लोअरचा लास्ट बेडरूम आणि त्याच्याच बाजूला आहेत अजून 2 कॉमन वॉशरूम. त्याच्याच बाहेर अटॅच आहे ही बाल्कनी आणि बाल्कनीमधनं व्ह्यू पण तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे. आणि तो एन्जॉय करता करता तुम्ही इथे जकुझीमध्ये मस्तपैकी रिलॅक्स होऊ शकता. मित्रांनो, मी इथे तुम्हाला सगळ्या या बंगलोचा टूर दिलेला आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही माझ्या मागे हा व्ह्यू बघू शकता, किती सुंदर दिसतोय. लश ग्रीनरी आहे, खूप सुंदर आहे. निवांत लाईफ जगायची असेल ना कोणाला तर अशा ठिकाणी यावं आणि मस्तपैकी राहावं. कसलंच टेन्शन नाही, काही नाही. खूप छान वाटतंय इथे आल्यावर. एकदम प्रसन्न वाटतंय, फ्री वाटतंय, रिलॅक्स वाटतंय, खूप छान वाटतंय. म्हणजे दिवसभराचा जेवढा थकवा होता ना ट्रॅव्हलिंगचा, सगळा गेलेला आहे इतकं छान आणि सुंदर दृश्य बघून. आणि जे खरं पीस असतं ना माणसाला, जर माणूस शोधत असतो ते आपल्याला या निसर्गाच्या सानिध्यातच मिळतं. आणि खरंच येऊन खूप छान पीसफुल वाटतं इथे येऊन. आणि सकाळपासनाची जी आपली ट्रॅव्हलिंग जर्नी होती मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आज. उद्या आम्ही इकडच्या जेवढ्या लोकल जागा आहेत आजूबाजूला ते तिथे फिरायला जाणार आहोत आणि ते सगळं मी तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर आता आम्ही जातो, लवकरच फ्रेश होऊन घेतो आणि उद्याच्या तयारीला लागतो. तर मित्रांनो, आजचा जो हा आपला ट्रॅव्हलिंग व्लॉग होता, जो आपण घरापासून सुरू केलेलो नाही, आत्ता आपण पोहोचलो आहे ओकनॅगनला.
आता पण आम्ही आमचे फ्रेंड्स आणि आम्ही खूप मोठी फॅमिली आली आहे, जवळपास आम्ही 15 लोक आहोत. सो खूप मजा आणि धमाल करणार आहे आणि ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मित्रांनो. तर हे व्लॉग्स बघत राहा. आपली ही जी ट्रॅव्हल सिरीज आहे ती तुम्हाला खूप आवडणार आहे. नवीन नवीन गोष्टी बघायला मिळते. मलाही या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करायला खूप आवडेल. तर मित्रांनो, आजचा जो आपला ट्रॅव्हल व्लॉग आहे ना तो मी इथेच संपवते. आपण उद्याच्या व्लॉगमध्ये लवकर भेटूया. तोपर्यंत या व्लॉगला खूप लाईक करा, शेअर करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. अजूनही छान छान व्हिडिओ येणार आहेत आणि ते तुम्हाला बघायला खूप आवडतील. तर चला भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सी यू नेक्स्ट टाइम. बाय बाय. Melon like this, and then we put it in the fire, and then we cook it. Papa, Mm. you need to fire the marshmallow. Yeah, we are roasted. तर इथे आहे आउटडोअर फायर पीट जिथे आम्ही मार्शमेलो एन्जॉय करते आणि हा आहे रात्रीचा व्ह्यू.